महिला मार्ग दाखवितात. निमशहरी घटकाअंतर्गत ग्रामपंचायत माथनी. महिला आणि पाणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अर्थातच दोन अविभाज्य घटक आहेत. शतकानुशतकापासून मानवी समाजाचं पाण्याशी जे सांस्कृतिक नातं आहे त्याचा सांभाळ आणि कुशलतापूर्वक जपवणूक हे काम महिलांच्या माध्यमातून समर्थपणे होत आहे. पाण्यासाठी समग्र विचार करायचा असेल तर तो महिलांना सोडून करताच येणार नाही. महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा महिलाच उतरवू शकतात, असाच यशस्वी प्रयत्न केला आहे नागपूर जिल्ह्यातील माथनी या गावानं. नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती मौदा अंतर्गत माथनी ग्रामपंचायत हे राज्य महामार्गालगतचं एक निमशहरी गाव. जिल्ह्याच्या ठिकाणापासून 50 किलोमीटर अंतरावर तर मौदा पंचायत समितीपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर वसलेलं टुमदार गाव. माथनी गावाची लोकसंख्या 3052 आहे तर कुटुंब संख्या 662 इतकी आहे. गावाची लोकसंख्या मोठी असल्यामुळं मूलभूत सुविधाही मोठ्या प्रमाणात लागतात, ज्यामध्ये रस्ते, वीज, स्वच्छता, पाणी इत्यादी. माथनी गावाचा परिसर कन्हान नदीमुळे समृद्ध झालेला. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा परिसर महानुभाव पंथीयांसाठी श्रद्धेचं स्थान आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या माथनी या गावात पिण्याच्या पाण्याची चांगली उपलब्धता असली तरी ग्रामस्थांना अपुरं आणि गढूळ पाणी मिळायचं. त्यामुळं आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. दैनंदिन गरजांसाठी अपुरं व गढूळ पाणीच वापरावं लागत असल्यामुळं महिलांना प्रत्येक वेळी आरोग्यासोबतच स्वयंपाक, धुणी भांडी करण्यासाठी पाणी टंचाईचा सामना करावा लागायचा. पिण्याच्या पाण्यासाठी तर त्यांना एक प्रकारे संघर्षच करावा लागायचा. गढूळ पाण्यामुळे आधी खूप त्रास व्हायचा. त्यात आम्हा सर्व महिलांना घरची कामे करावी लागत होती. पाण्याचा तर प्रश्नच होता, बिलकुल स्वच्छ पाणी नव्हतं. पहिले पाण्याचा खूप प्रश्न होता. घरी पाहुणे आले तरी त्यांना पिण्यासाठी गढूळ पाणी कसं द्यायचं हा प्रश्न पडायचा. माथनी गावाला पुरेसं व शुद्ध पाणी देता येईल हा उदात्त दृष्टिकोन समोर ठेवून या गावाची जलस्वराज्य प्रकल्प 2 अंतर्गत निमशहरी घटकाअंतर्गत निवड करण्यात आली. आमच्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याकरता शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यामध्ये ही जलस्वराज्य प्रकल्प 2 ही योजना आली आणि आमच्या ग्रामपंचायत माथनीची निवड करण्यात आली. योजना यशस्वी करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लोकसहभागीय गाव मूल्यावलोकन अर्थात PRA करून गावातील विविध प्रश्न व त्यांची उत्तरे ग्रामस्थांच्या सहकार्यानं मिळविण्यात आली. ग्रामस्थांसोबत विविध गट तयार करून त्यांच्याशी चर्चा करण्यात आल्या. मी ग्रामपंचायत माथनी येथे सरपंच. जलस्वराज्य टप्पा 2 अंतर्गत आमच्या गावात जल प्रकल्प चालू झाला तेव्हाच आमच्या इकडे शासनाने आम्हाला मान्यता दिलेली आहे आणि हा प्रयत्न आमचा अस्तित्वात आलेला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य व महिला बचत गट यांची बैठक घेऊन शुद्ध पाण्याचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे हे समजावून सांगण्यात आलं. तसेच महिलांच्या माध्यमातून गावात कसे बदल घडू शकतात याविषयी माहिती देऊन त्यांना प्रेरित करण्यात आलं. तसेच त्यांच्या अनेक प्रश्नांचं निराकरणही करण्यात आलं. क्षमता बांधणी व जनजागृतीतून महिलांचा सहभाग वाढला व सहभागी महिलांच्या एकत्रित येण्यानं योजनेचा नवा मार्ग निर्माण झाला. योजनेच्या यशस्वीतेसाठी गावस्तरावर मुबलक प्रमाणात तसेच शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी केवळ योजनेची अंमलबजावणी न करता गावस्तरावरील पाण्याचे स्रोत, योजनेची देखभाल दुरुस्ती, नियमित पाणीपट्टीची वसुली, कौटुंबिक स्तरावर आवश्यक प्रमाणात पाण्याचा वापर इत्यादींसाठी लोकसहभाग व वेळोवेळी श्रमदान करण्यात आलं. या सर्व उपक्रमात महिलाच अग्रेसर होत्या. महिलांनी नेतृत्व करून योजनेच्या यशस्वीतेसाठी आपलं संघटन आणखीन मजबूत केलं व महिला समितीनंच योजना पूर्ण करण्यासाठी आपला पदर खोचला. योजनेच्या सुरुवातीपासून तर सगळ्या टप्प्यांवर महिलाच अग्रेसर होत्या.
माथनी गावाला दरडोई 70 लिटर प्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणारा 100% निधी जागतिक बँकेनं उपलब्ध करून दिला. गावाजवळून वाहणाऱ्या कन्हान नदीत योजनेचा भूपृष्ठीय स्रोत तयार करण्यात आला. त्यासाठी 300 मीटर व्यासाची 8 मीटर उंच असणारी आंतरग्राही विहीर तयार करण्यात आली. त्याला लागून असणाऱ्या जोडनलिकेद्वारे पाणी साठवण टाकीत नेल्या जातं. ग्रामस्थांना फक्त पाणी पुरवठा करून चालणार नाही, तर तो शुद्ध व शाश्वत असायला पाहिजे. त्यासाठी पाण्याची गुणवत्ता अबाधित राखणे आवश्यक आहे. त्याकरिता 0.80 MLD क्षमता असलेलं जलशुद्धीकरण यंत्राची निर्मिती करण्यात आली. या जलशुद्धीकरण यंत्रातून निघणाऱ्या पाण्याची साठवण करण्यासाठी 70,000 लिटर क्षमतेची शुद्ध पाण्याची साठवण टाकी व पंपगृह तयार करण्यात आलं. तसेच 85,000 लिटर क्षमता असणारी 12 मीटर उंच आकाराची टाकी माथनीवासियांची तहान भागविण्यासाठी सज्ज आहे. या टाकीतून वितरण व्यवस्थेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी वैयक्तिक नळ जोडणी करून जलमापके बसविण्यात आली आहेत. जलस्वराज प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत 2016ला एक योजना कार्यान्वित झाली आणि गावामध्ये 100% नळ योजना पूर्ण केली आणि आता सुरक्षित योजना चालू आहे. गृहभेटी देऊन महिलांनी पाण्याविषयी समजावून सांगणे, त्यासाठी वैयक्तिक नळ कनेक्शन घेण्यावर भर देणे, तसेच मीटर लावण्याबाबत त्यांचं प्रबोधन करणे इत्यादी सर्व बाबतीत महिला पुढे होत्या. गावातील महिला जर पुढे आल्या तर त्या गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही. माथनी गावामधील महिलांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीनं त्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवला तो नक्कीच कौतुकास्पद आहे, इतरांसाठी प्रेरणादायी देखील आहे. यापुढे देखील ही योजना चालवण्यासाठी, देखभाल दुरुस्तीसाठी गावातील महिला संघटित राहतील आणि पुढे येऊन काम करतील अशी मी आशा व्यक्त करतो. महिलांनी स्वयंस्फूर्तीनं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अभ्यास दौरा केला. या अभ्यास दौऱ्याला जाताना त्यांनी जलस्वराज्य योजनेवर एक गीत रचलं. या गीतानं वर्ल्ड बँकेच्या प्रतिनिधींकडूनही वाहवाह मिळविली. महिलांनी आपल्या गावाची गरज ओळखून पाण्यासाठी दिलेला लढा, त्यासाठी स्वयंस्फूर्तीनं केलेल्या कार्याचं फलित झालं. ग्राम विकासाची चळवळ ही पुढे नेण्यासाठी पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्येक टप्प्यांवर महिलांची साथ ही आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. आम्ही सावित्रीच्या लेखी आमचा गाव, आमचा जिल्हा सुजल करण्यासाठी नक्कीच आम्हाला साथ देतील अशी मला खात्री आहे. जलस्वराज्य प्रकल्प 2 अंतर्गत माथनी ग्रामपंचायतीला सुरू झालेला पाणी पुरवठा हा महिलांच्या सांघिक नेतृत्वाचंच फलित आहे.